धन्यवाद प्राजक्ता। पुढचं बुलेटिन सविस्तर घडामोडींचं बुलेटिन सुरुवात हेडलाईन्सने करणार आहोत। हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। कोकाटे आणि शिरसाट यांच्यानंतर आता योगेश कदमही वादाच्या भोवऱ्यात। वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईची शक्यता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा वादग्रस्त व्हिडिओ नेमका कोणी काढला याची चौकशी केली जाणार। विधिमंडळ सचिवालयाकडून चौकशी सुरू। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे आणि नंदुरबार दौऱ्यावर। अजित पवारांकडून कोकाटेंना नियोजित दौऱ्यात। कृषी विभागाचं कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता। एकनाथ शिंदेही आज दिल्लीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर। संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार वितरण समारंभाला राहणार उपस्थित। मुंबई हायकोर्टाने दिलेल्या स्फोटाच्या निकालाविरोधात सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सगळ्या 12 आरोपींची करण्यात आली आहे निर्दोष सुटका। शेतकरी कर्जमाफी करता बच्चू कडूंचं चक्काजाम आंदोलन। अमरावती अचलपूर महामार्ग रोखून टायर जाळले। तसंच पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा केला निषेध। श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शनाकरता खुलं राहणार। भाविकांची गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन राहणार बंद। अतिमहत्वाच्या व्यक्ती वगळता VIP दर्शन बंद। राज्यात पुन्हा जोरदार पावसाचं आगमन। कोकणसह घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट। अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव मार्ग पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे वाहतुकीला मोठा अडथळा। रस्ते पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत। शिर्डी साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल। साई मंदिर आणि खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल। साई मंदिर परिसरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनमध्ये दाखल। आज पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याशी करणार चर्चा। किंग चार्ल्सशीही घेणार भेट। आणि इटलीतील हायवेवर लहान विमान दुर्घटनाग्रस्त। 2 जणांचा मृत्यू। हायवेवरून जाणाऱ्या अनेक वाहनांना लागली आग।